आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक, थरकाप उडवणारी आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी समोर आली। पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज महामार्गावर सोमवारी सकाळी एक थरारक घटना घडली आहे। प्रवाशांची ने-आण करण्याच्या 2 ते 3 वर्षांपूर्वीच्या वादातून 3 रिक्षा चालकांनी आपल्याच एका सहकार्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि एवढ्यावरच न थांबता त्याला थेट पुलावरून खाली फेकून दिलं। या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मिळालेल्या माहितीनुसार सूरज माणिक काळे वय 30 वर्ष हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात। 2 ते 3 वर्षांपूर्वी प्रवाशांना रिक्षात बसवण्यावरून सूरज यांचे अन्य रिक्षा चालकांशी खटके उडाले होते। या जुन्या वादाची खुन्नस मनात ठेवून सोमवारी सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास दत्तनगर चौकात आरोपींनी सूरज यांना गाठले। तिघा आरोपींनी सूरज यांच्याशी आधी हुज्जत घातली, वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी आपल्या जवळील धारदार हत्याराने सूरज यांच्यावर सपासप वार केले। सूरज रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही आरोपींचा राग शांत झाला नाही। त्यांनी गंभीर जखमी झालेल्या सूरज यांना राजमाता भुयारी मार्गाच्या वरून थेट खाली हायवेवर फेकून दिलं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला। व्हिडिओ समोर येताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची चक्रे फिरवली। आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी बापूसो बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपले आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धारपाळे या तिघांनाही काही तासातच बेड्या ठोकल्या। या भीषण हल्ल्यात सूरज काळे हे गंभीर जखमी झाले। घटनेनंतर त्यांना तातडीने धनकवडी येथील भारतीय विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्या शरीरावर गंभीर जखम्या झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आंबेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।